नमस्कार, मी मनीषा कुलकर्णी. परवा आपण एकनाथ षष्ठीच्या वेळेला नाथांच्या षष्ठीचं महत्त्व पाहिलं मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये. आता मी आणखीन एक कथा जी ऐकली ती मी आपल्यासमोर सादर करणार आहे. नाथांच्या जीवनामधली की नाथ इतके शांत की आपण ते पाहिलं की त्यांच्या अंगावर एक माणूस थुंकत होता, पण ते त्याच्यावर चिडले नाहीत, रागावले नाहीत. आणि आणखीन काही गोष्टी आहेत की इतके शांत ते, तर इतके शांत असणाऱ्या व्यक्तीच्या हातून हे ब्रह्महत्येचं पातक घडलं होतं. नाथांच्या हातून ब्रह्महत्येचं पातक घडलं होतं. तर त्या ब्रह्महत्येच्या पातकाला जी काही शिक्षा असेल ती मी घ्यायला तयार आहे असं त्यांनी धर्मगुरूंना सांगितलं. धर्मगुरूंनी बघितलं याला काय शिक्षा आहे, तर त्यांनी सांगितलं की ब्रह्महत्येला हे देहात प्रायश्चित्ताची शिक्षा आहे. तर नाथ म्हणाले की ठीक आहे, काय असेल ती शिक्षा घ्यायला तयार आहे. तर म्हणाले आणखीन एक त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की ती जर तुम्ही केलीत तर तुम्हाला शिक्षा होणार नाही. तर कसं, तर जसं माऊलींनी रेड्याला त्याच्याकडून वेद वदवून घेतल्यानंतर त्यांना जे संन्यासाची मुलं म्हणून जे मुंज करायची नाही असा जो काही तिथं ते प्रश्न मांडायला आली ती मुलं धर्मगुरूंच्या समोर, तेव्हा धर्मगुरूंनीच त्यांना देवाचा अवतार मानलं. शेवटी त्यांच्यापुढे शरणागती पत्करली आणि त्यांना त्या संन्यासाची पोरं ह्याच्यातून मुक्त केलं त्यांनी. तसं तुम्ही हा जो नंदी आहे देवळातला, हा पाषाणाचा नंदी, ह्याला तुम्ही चारा खायला लावायचा, गवताचा, हिरव्या गवताचा चारा खायला लावायचा. आणि तो जर त्या नंदीने खाल्ला तर तुमची या प्रायश्चित्तातून मुक्तता होईल, देहांत प्रायश्चित्तातून मुक्तता होईल. तर नाथ महाराज म्हणाले ठीक आहे, तुम्ही काय शिक्षा मला सांगाल ती मी घ्यायला तयार आहे, भले ती देहांत प्रायश्चित्त असो किंवा यांना चारा देण्याचं असो. त्यांनी नंदी महाराजांना नमस्कार केला. ते म्हणाले आणि भगवंताला प्रार्थना केली, भगवंता आता सगळं आपल्याच हातात आहे. नंदी महाराजांना म्हणाले आपल्याला माझी विनंती आहे की आपण हा माझ्या हातातला चारा हा भक्षण करावा. सगळे भोवतीनं धर्मगुरू होते, लोक बसलेले होते. आणि काय आश्चर्य की त्या पाषाणाच्या नंदीच्या तोंडातून जीभ बाहेर आली आणि त्यांनी तो गवताचा चारा जो आहे तो आतमध्ये घेतला भक्षण करण्यासाठी. आणि सगळीजणं अवाक होऊन बघत राहिली. सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि धर्मगुरूंनी सांगितलं की नाथ महाराज आपली देहांत प्रायश्चित्तातून मुक्तता झालेली आहे आणि नंदी महाराजांनी हे जो चारा खाल्ला आहे हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तर आपल्याला काही आता कुठलीही शिक्षा देण्यात येणार नाही. पण नाथ महाराजांना एवढी काळजी पडली होती की नाथ महाराज नंदी महाराजांना म्हणाले की ठीक आहे, तुम्ही माझ्या हातून चारा खाल्ला याबद्दल मी अत्यंत म्हणजे मला धन्यता वाटते, परंतु आपण आता इथं राहू नये अशी माझी आपल्याला विनंती आहे. तर का, तर आपण पाषाणाचा नंदी असून माझ्या हातून हा गवताचा चारा खाल्ला तर ही गोष्ट घडली, पण ही गावातली जनता जी आहे ती आपल्याला बसून देणार नाही, इथं शांतपणानं बसून देणार नाही. तेव्हा माझी अशी विनंती आहे की आपण ही जागा सोडून दुसरीकडं प्रयाण करावं आणि शांततेमध्ये तिथं राहावं. आणि काय आश्चर्य, तो नंदी जो आहे पाषाणाचा तो उठून उभा राहिला आणि नाथांच्या देखतच तिथून चालत त्याने दुसरीकडं प्रस्थान केलं. तर असे हे आपले संत इतके म्हणजे त्यांची अध्यात्मावर इतकी पकड होती, श्रद्धेवर इतकी पकड होती की त्यांना पूर्ण आत्मविश्वास होता. आणि असं ही कथा मी ऐकली आणि मला पण आश्चर्यच वाटलं की म्हणजे, आणि ही काही फार वर्षापूर्वीची गोष्ट नाही आहे, ही शिवाजी महाराजांच्या वेळेची म्हणजे किती 300-400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि ह्या तेव्हाच्या गोष्टी आहेत. तरी म्हणजे आपल्याला श्रद्धाही त्याच्यावर ठेवलीच पाहिजे की भगवंत जो आहे तो श्रद्धेला नेहमी पाठीशी उभा राहतो आणि आपल्या भक्ताचं नेहमी कल्याणच करतो. हे ह्यातून आपल्याला दिसून येतं.
अशीच एकनाथ महाराजांच्या आणखीन काही गोष्टी मी ज्या ज्या माझ्या वाचनात आलेल्या आहेत त्या मी आपल्यासमोर सादर करीन आणि मला त्याच्यामध्ये आनंद मिळतो. आणि आपल्यालाही ऐकायला जर आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स द्या या गोष्टींच्यावर. आपल्याला काय वाटलं हेही कळवा आणि त्यामुळं मला पण आपल्यासमोर ह्या ऐकलेल्या गोष्टी सादर करायला आनंद वाटतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.